नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण गावडे स्वागत करतो आपल्या दत्त महाराजांचे दुसरे अवतार श्री नृसिंह दत्त महाराज यांच्या पावन झालेल्या गाणगापूर या भूमीमधून. कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ पाहत आहेत कर्नाटक राज्यातल्या गाणगापूर या भागातून. कारण आज आम्ही चाललोय, मी आणि आमचे एसटी संगीत तीर्थाटनचे टूर मॅनेजर टूर ओनर रोहित डेंडे सर गुरु दत्तात्रयाच्या दर्शनी. कोणते? गुरु दत्तात्रयांचे दुसरे परम अवतार श्री नृसिंह दत्त महाराज, ज्यांनी 24 वर्षे गाणगापूरच्या पावनभूमीत वास्तव्य केले. गाणगापूरला आमचा येण्याचा अचानक प्लॅन झाला. दत्त महाराजांचं बोलावणं आलं आणि आम्ही आलो थेट दर्शनी. आता या ठिकाणी आम्ही का आलो आहे, कशासाठी आलो आहे, ते सगळं काही सांगणार आहे. कारण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या योजनेअंतर्गत एसटी संगीत तीर्थाटन ही योजना सुरू आहे. आणि या तीर्थाटनातून आम्ही अष्टांग यात्रा, दत्त परिक्रमा, ते सुद्धा महाराष्ट्र अंतर्गत होणारे आम्ही पूर्ण करत आहोत. आणि यशस्वीरित्या लोकांचा जो काय मिळतो प्रतिसाद, त्यासाठी खरंच सर्व लोकांचे मनापासून आभार. आता मात्र पुढचं नियोजन कसं असणार आहे, कारण दत्त परिक्रमा आम्ही केल्या महाराष्ट्र अंतर्गत होणाऱ्या सांगली भागातील म्हणा, औदुंबर, नरसोबाची वाडी, शिरोळ. पण आता दत्त परिक्रमा 2.0 म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरची दत्तपरिक्रमा कशी होणार आहे, त्या ठिकाणी कसं नियोजन येईल आणि दत्तप्रभूंची पावन झालेली नेमकी कोणकोणती ठिकाणे आहेत त्या स्थळांना आम्ही भेट देणार. आणि तुमच्याकरिता येत्या 2 ते 3 महिन्यांमध्ये लवकरच दत्त परिक्रमा 2.0 ही परिक्रमा घेऊन येणार आहोत. या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी दिसतंय, पण ढग भरून आहे. गाणगापूर स्टेशन ते मुख्य दत्त मंदिर 15 ते 16 किलोमीटर अंतरावरती आहे. या ठिकाणून तुम्हाला प्रायव्हेट ऑटो म्हणा किंवा बसेस देखील मिळतील. आम्ही निघालो बस स्टॉपवर, तिथून कोणती बस मिळते ते पुढे अपडेट करतो मी. रेल्वे स्टेशनच्या मुख्य बोर्डाकडे समोर आलात गाणगापूर रोड दिसेल, जिथं मगाशी मी उभा होतो. बरोबर त्याच्या बाजूला आहे छोटंसं बस स्टेशन, हे गाणगापूर रेल्वे स्टेशनचं. आणि या ठिकाणी बस दिसते. स्टेशन गाणगापूर म्हणजे गाणगापूर स्टेशन ते मुख्य मंदिरापर्यंत अशी मिनी बस मिळतील. गाणगापूर स्टेशन ते मुख्य मंदिर म्हणजे मंदिराच्या बाजूलाच आहे बस स्टँड. तिकीट भाडे मिळाले आहे प्रति व्यक्ती 29 रुपये. आम्हा दोघांचे झाले किती? 58 रुपये. जर तुम्ही ऑटोने गेलात तर 40 ते 50 रुपये शेअरिंग घेतात आणि बसने गेलात तर 30 रुपयापर्यंत प्रवास आरामात होतो. श्री गुरुदेव दत्त. फायनली आम्ही बसने प्रवास करून पोहोचलो मुख्य बस स्टँड पाशी. बरोबर बस स्टँडच्या समोर हॉटेल संगम लॉज आहे. या ठिकाणी आम्ही रूम केली आहे. राहण्यासाठी तर पूर्ण दिवसभर नाही, संध्याकाळी 4 पर्यंत थांबणार. आता फ्रेश वगैरे झालो आहे, मस्तपैकी आंघोळ झाली, फ्रेश झालो आणि आता निघालो थेट श्री नृसिंह दत्त महाराज यांच्या निर्गुण पादुकांचे दर्शन करण्यासाठी. गाणगापूरला येण्याचं मुख्य कारण ते म्हणजे सर्वांना माहिती आहे की आमची महाराष्ट्र अंतर्गत दत्त परिक्रमा सुरू आहे, ज्यामध्ये श्री नृसिंह दत्त महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमी आहेत, ज्या ठिकाणी आहेत, जसं की औदुंबर, शिरोळ, नरसोबाची वाडी, या ठिकाणी आमची दत्त परिक्रमा सुरू आहे. आणि लोकांचा जो काय मिळतो प्रतिसाद, खरंच धन्यवाद. येत्या 22 आणि 23 ऑगस्टला तर आहे, पण येत्या 29 आणि 30 ऑगस्ट रोजी लोकांच्या मागणीनुसार ही आम्ही ट्रिप आयोजित केली आहे. अर्धी ट्रिप आता जवळजवळ फुल झाली आहे. 22-23 तर फुल, आता 29 आणि 30 देखील फुल होत आली आहे. आणि तेव्हा बऱ्याच जणांच्या विचारणा यायच्या की या दत्त परिक्रमेमध्ये गाणगापूर म्हणा किंवा पिठापुरम, कुरवपूर ही ठिकाणी देखील आहेत का? तर मंडळी सांगू इच्छितो, ही सगळी देवस्थाने जेव्हा आंतरराज्य प्रवास होतील दत्त परिक्रमा तेव्हा आम्ही ऍड करू. पण आता जो आम्ही प्लॅन करतो ना, दत्त परिक्रमा अपडेट 2.0, ही परिक्रमा इतकी सुंदर असणार आहे ना. गाणगापूर तर असणार आहे, त्यासोबत दत्तगुरूंचे तिसरे परम अवतार कोण? श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या देखील पावन झालेल्या ठिकाणांना आपण भेट देणार. आता ते सगळं नियोजन आम्ही करणार, पण अगोदर काय करतो, दत्तगुरूंचं दर्शन करूया, मस्तपैकी खाऊन पिऊन पोटभर नाश्ता करूया आणि इकडची जी ठिकाणी आहेत, ज्या ठिकाणी अवश्य भेट दिली पाहिजे त्या ठिकाणी भेट देणार. पण तुम्हाला फक्त मी दाखवणार, बोलून दाखवणार नाही का? कारण पुढच्या ट्रिपमध्ये दिवाळीनंतर आमची ट्रिप आयोजित असेल दत्त परिक्रमा 2.0.
नमस्कार, माझं नाव रोहित धेंडे आणि बसफोरस फाउंडेशन आपल्याला माहीतच असेल. त्या बसफोरस फाउंडेशन ही एस टीवरती प्रेम करणाऱ्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रचार आणि प्रसार करणारी ही जी संस्था आहे, त्या संस्थेमार्फतच एस टीच्या ज्या काही नवनवीन संकल्पना आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार अधिकाधिक करणे आणि एस टीच्या उत्पन्नात वाढ करणे हा एक दूरगामी हेतू घेऊनच बसफोरस फाउंडेशनची स्थापना झालेली आहे. आणि याचाच पुढचा भाग म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एस टी संगीत तीर्थाटन या अंतर्गत एस टीच्या ज्या अनेक तीर्थयात्रा आहेत त्या तीर्थयात्रा बसफोरस फाउंडेशनमार्फत आयोजित केल्या जातात. त्यापैकी अष्टविनायक असेल, दत्तपरिक्रमा असेल, याला आपण जो उत्कृष्ट प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपल्या सर्व भाविक प्रवाशांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आता आपण पाहत असाल की माझ्या पाठीमागे जो बॅनर आहे त्या बॅनरवरतून आपल्याला लक्षात आलं असेल की आमचं जे पुढचं जे प्रयोजन आहे दत्तपरिक्रमा 2.0 याला आपण म्हणू शकतो. पहिली जी दत्तपरिक्रमा असेल त्याचे 2 व्हिडिओ आपण भूषणच्या चॅनलवरती पाहिले असाल की दत्त महाराजांचे जे काही अवतार झालेले आहेत ते अवतार कार्य कुठे कुठे झालेले आहेत त्या सर्व ठिकाणांची दत्तपरिक्रमा करण्याचं प्रयोजन आपण आपल्या माध्यमातून करतो. पहिली जी परिक्रमा ज्याला आपण दत्तपरिक्रमा पहिली आपण म्हणतो तर आपण औदुंबर असेल, नृसिंहवाडी असेल ही परिक्रमा आयोजित केली. त्यानंतर आता आपण ही पुढची परिक्रमा ज्याला आपण 2.0 म्हणू शकतो तर अक्कलकोट आणि गाणगापूरचं आमचं प्रयोजन आहे. आता अक्कलकोट असेल किंवा गाणगापूर असेल या ठिकाणी आपण बऱ्याचदा येऊन गेलेला असाल, पण पाठीमागील दत्तपरिक्रमा ज्या काही भाविक प्रवाशांनी यात्रा केल्या त्यांचे जर का आपण अनुभव पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की आपण ज्या प्रकारे परिक्रमा आयोजित करतो त्याचं स्वरूप वेगळं आहे. फक्त तिथे जाऊन मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेणं हा परिक्रमेचा उद्देश नाही, तर तिकडचं जे स्थान महात्म्य आहे. आता जसं की आपण गाणगापुरात आलेलो आहोत किंवा पाठीमागच्या दत्तपरिक्रमेमध्ये औदुंबर असेल, नृसिंहवाडी असेल, तर दत्त महाराजांचे दुसरे अवतार श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे जेव्हा औदुंबरला 4 महिने चातुर्मास त्यांनी केला, 12 वर्ष नृसिंहवाडीमध्ये राहिले आणि त्यानंतर गाणगापूरला ते 24 वर्ष त्यांनी अनुष्ठान केलं. त्यामुळे ही जी जागा आहे या जागेचं पावित्र्य नेमकं काय आहे. त्यानंतर गाणगापुरात आल्यानंतर फक्त आपण निर्गन मठामध्ये न जाता संगम आहे भीमा अमरच्या संगमावरती जिथं पारायण केलं जातं तिकडचं स्थान महात्म्य काय आहे, कल्लेश्वराचं मंदिर आहे आणि ह्या ज्या सगळ्या अनेक गोष्टी आहे ह्या अनेक गोष्टी तुम्हाला प्रत्यक्षात इथं आम्हाला घेऊन यायच्या आहेत. आणि हे स्थान महात्म्य तुम्हाला जेव्हा माहीत पडेल तेव्हाच त्या परिक्रमेला खऱ्या अर्थाने अर्थ होतो. आणि ही जी परिक्रमा आहे आम्ही एस टीच्या तीर्थाटनाच्या अंतर्गत तुम्हाला देऊ इच्छितो. चला मंडळी, फायनली आमचा गाणगापूरचा हा प्रवास होतोय समाप्त. मस्तपैकी हॉटेलमध्ये स्टे केला होता, हॉटेल संगम लॉज. जो गाणगापूरचा एस टी स्टँड आहे छोटासा, बरोबर त्याच्या समोरच आहे हॉटेल संगम लॉज. या ठिकाणी आम्ही स्टे केला. दत्तपरिक्रमा 2.0 या परिक्रमेमध्ये गाणगापूरला आमचा काही स्टे होणार नाही, जो का अक्कलकोटला. आणि अक्कलकोटला जाऊन कुठे स्टे होणार तो आम्ही तिथे आता पूर्णपणे निरीक्षण करणार. आणि जे काय असेल ना बेस्ट बेस्ट, कारण आमच्या परिक्रमेमध्ये कोणती असो, अष्टविनायक असो, महाराष्ट्र अंतर्गत दत्तपरिक्रमा काही आणि ही वाडी, पुढे अजून बरेचसे ट्रिप आहेत. 11 मारुती आहे, कोकण दर्शन आहे, शेगाव दर्शन. तर या संपूर्ण प्रवासाचं नियोजन आम्ही स्वतः पहिले बघतो, त्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी पाहतो की त्या ठिकाणी एस टी जाऊ शकते की नाही, माणसं किती चालू शकतात, त्या अनुषंगाने आम्ही पूर्ण नियोजन करतो. कारण या ट्रिपमध्ये जवळपास सगळे वयस्कर लोक येतात, त्यामुळे कोणी गुडघ्याचा त्रास, कोणाला बसण्याचा त्रास, त्यामुळे सगळ्या गोष्टी बघता बघता नियोजन करावं लागतं. आणि राहिला प्रश्न खाण्याचा, ते तर काय टेन्शन नाही. अनलिमिटेड पाण्याची बॉटल, अनलिमिटेड नाश्ता, अनलिमिटेड जेवण, हे तर आमच्या SOP मध्ये पूर्ण सेटच आहे. हॉटेलचं असं काही पूर्ण बाहेरचा परिसर स्वच्छतेमध्ये नंबर 1. प्रत्येक रूमच्या बाहेर असं मॅट दिलेलं आहे, डस्टबिन दिलेलं आहे आणि रूम बघू शकता किती वेल मेंटेन, स्वच्छ आणि सुंदर. कधी आला तर मी आवर्जून सजेस्ट करेन या हॉटेलमध्ये थांबा. कॉस्टिंग बोलायचं झालं तर 800 पासून 1200 पर्यंत रेंज आहे, ती या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल. आणि सगळे रूम नॉन AC आहेत. शुभ सकाळ मंडळी. काल आम्ही आलो गाणगापूरवरून अक्कलकोटला ठीक संध्याकाळी 5:30ला पोहोचलो. आणि बसस्टँडपासून या ठिकाणी राहण्यासाठी भरपूर ऑप्शन आहेत. तुमच्याकडे अक्कलकोटचे भक्तनिवास आहेत, प्रायव्हेट रूम देखील आहे. आणि ज्या ठिकाणी आम्ही थांबलो आहे ते श्री स्वामी समर्थ राजाराय मठ यांच्या समोर असणाऱ्या बेला मातृभवन भक्तनिवासमध्ये. या ठिकाणी पाहू शकता ट्रिपल शेअरिंगच्या रूम आहेत. एक असा पूर्ण बेड मिळतो ज्यामध्ये 3 जण आरामात झोपू शकतात.
आणि पूर्ण ॲम्बियन्स बघा, एकदम आहे की नाही टकाटक. नॉन AC रूम आहेत, थंड मात्र जबरदस्त आहे. तुम्हाला मी आधी पहिलं बाथरूम दाखवतो, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. माफ करा मंडळी, जे कोणी व्हिडिओ जेवताना पाहत असतील तुम्ही स्किप करू शकता, पण हे देखील दाखवणं गरजेचं आहे की कशा प्रकारे या ठिकाणी बाथरूमची सुविधा आहे. त्या ठिकाणी कमोड, वरती शॉवर आहे, या ठिकाणी गरम पाणी, थंड पाणी. गरम पाण्याची वेळ आहे पहाटे 4 ते 9 पर्यंत, सकाळी 9 पर्यंत. या ठिकाणी वॉश बेसिन, समोर तुमचा लाडका भूषण गावडे. या ठिकाणी लगेज ठेवण्यासाठी कबोर्ड किंवा जास्त कबाड नाही, पण अशी जागा दिली जाते म्हणजे आरामात ठेवू शकता. 3 ते 2 जण आले त्यांचं आरामात सामान या ठिकाणी राहू शकेल. चावीची सिस्टीम बघा अशी आहे, काढलं इन, म्हणजे किती वेल मेंटेन, नीट अँड क्लीन अशी हॉटेल आहे. हे जे आहे बेला मातृभवन भक्त निवास, आम्ही प्लॅनिंगमध्ये आहे की येणाऱ्या पर्यटकांना म्हणजे येणारे जे आपली असणारे 40 लोक त्यांना इथेच राहण्याची उत्तम सुविधा मिळेल. रूम काही नॉन AC आहेत, काही AC आहेत, पण आम्ही कसं बजेटप्रमाणे चालतो आणि बजेटप्रमाणे जरी चाललो तरी बेस्ट टू बेस्ट देण्याचा आमचा प्रयत्न असतो. अजून देखील आम्ही 2-3 ठिकाणी पाहिले आहेत, पण ते मी व्हिडिओमध्ये दाखवणार नाही. ते शेवटी सरप्राईज आहे. आम्हाला जे बेस्ट हॉटेल लोकांना खरंच याचा पुरेपूर फायदा होऊ शकतो, कारण शेवटी कसं एक रात्र थांबायचं आहे. कोणत्याही ट्रिप असतो 2 दिवस 1 रात्र, रात्री आरामात झोप झाली ना मग पुढचा दिवस एकदम सुशेगात निवांतपणे जातो. आमचे रोहित सर पुढच्या येणाऱ्या नियोजनचे काम करत आहेत. आज दिनांक 15 ऑगस्ट, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता आमची जी पुढची ट्रिप आहे येत्या 22 आणि 23 ऑगस्टला दत्त परिक्रमा, 29 आणि 30 ऑगस्ट देखील आहे दत्त परिक्रमा. आता ऑगस्ट महिन्यात आपण पाहिलं की 8-9ची जी ट्रिप आहे ती आपली झालेली आहे आणि त्यानंतर आता 22-23 आपण दत्त परिक्रमा जी आयोजित केली आहे ती सुद्धा बुकिंग पूर्ण अल्पावधीतच फुल झालं. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि आपल्याच मागणीवरून आपण पुन्हा दुसऱ्या आठवड्यामध्ये 29-30चा जो शनिवार रविवार आहे त्याची सुद्धा आपण दत्त परिक्रमेची औदुंबर नृसिंहवाडीची ट्रिप आपण ऑन केलेली आहे. तर ज्यांना माहित नसेल की ही महाराष्ट्र अंतर्गत होणी दत्त परिक्रमा नेमकी काय संकल्पना आहे, तुम्ही कोणत्या ठिकाणी फिरू शकता, तर मंडळी सांगू इच्छितो की दत्त महाराजांचे दुसरे परम अवतार श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराज यांच्या पदस्पर्शाने झालेली जी ठिकाणे आहेत, म्हणजे सांगली जिल्ह्यातील औदुंबर असो, गुरुचरित्र अध्याय क्रमांक 17 ज्या ठिकाणी घडला ते भिलवडीतील भुवनेश्वरी मंदिर, त्यानंतर शिरोळचे दत्तगुरू भोजनपात्र मंदिर, इव्हन नरसोबाची वाडी, कुरुंदवाड, आणि गुरुचरित्र अध्याय क्रमांक 18 ज्या ठिकाणी घडला ते औरवाड येथील गेवडा शेंगवेल मंदिर, त्यानंतर 64 योगिनींचे मंदिर, अशा बऱ्याच आम्ही 7 त्या ठिकाणांना भेट देतो. त्या बाबतीत मी माहितीपूर्वक व्हिडिओ बनवले आहेत. ज्यांनी पाहिले नसतील, ज्यांना आयडिया नसेल त्यांनी नक्की पहा. लिंक तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिन केलेल्या कमेंट बॉक्समध्ये. पण ज्यांनी पाहिले आहेत, ज्यांना आयडिया आहे आणि येण्याची इच्छा आहे, तर येत्या 29 आणि 30 ऑगस्ट रोजी बुकिंग सुरू झालं आहे. नक्की बुक करा. कधी फुल होतील काय सांगू शकत नाही. त्यासोबतच आमच्या अष्टवण यात्रा देखील सुरू असते 2 दिवस 1 रात्र, सेम त्याच प्रकारे शनिवार रविवार. शनिवारी 4 गणपती, रविवारी 4 गणपती. सुटण्याचं ठिकाण काय? पुणे छत्रपती शिवाजी महाराज नगर वाकडेवाडी बस स्थानक. आता त्यांचे देखील बुकिंग ऑलमोस्ट सुरू झाले आहेत सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे. तुम्हाला सांगतो कसं असणार आहे. येत्या 5 आणि 6 सप्टेंबरला अष्टविनायकची यात्रा ऑलमोस्ट फुलच झाली आहे. आता दुसरी जी आमची बॅच निघणार आहे ती ऑक्टोबरमध्ये. आता जे 5 आणि 6 सप्टेंबर रोजी जॉईन झाले अष्टविनायकमध्ये 40 लोक, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. नवीन काहीतरी गोष्टी आम्ही ऍड केल्या आहेत, ते त्या प्रवाशांना नक्की लाभ मिळेल. आणि अष्टविनायक यात्रेमध्ये कशा आम्ही संकल्पना करतो, कशा गोष्टी असतात, आमचं जेवण काय असतं, राहणीमान कसं असतं, ते मी येत्या 8-9 ऑगस्ट रोजी अनुभवलं आहे. तो देखील व्हिडिओ पाहिला नसेल आवर्जून पहा. लिंक दिलेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. बघा, दोन्ही लिंक देतोय मी, अष्टविनायक यात्रेच्या देखील आणि दत्त परिक्रमा. कारण 8-9 ऑगस्टला आमची अष्टविनायक यात्रा पार पडली. आता पुढची जी आहे ती 5-6 सप्टेंबरला, ती पण फुल झाली. बोला स्वामी समर्थ महाराज की जय. तर आता अक्कलकोटला आलो आहे, स्वामी समर्थांचे दर्शन करून घेतो. या ठिकाणी एकूण 3 ते 4 देवस्थान आहेत, तिथे अवश्य भेट दिली पाहिजे. कारण बरेचसे लोक वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी भेट देतात, बाजूला महाप्रसाद घेतात आणि मग रवाना होतात. पण अजून देखील अशी ठिकाणे आहेत जेथे आपण सर्व भक्तांनी गेलं पाहिजे. त्यापैकी आम्ही चाललोय पहिले ठिकाण बस स्टँडच्या बाजूला असणारे श्री खंडोबा मंदिर. अक्कलकोट एसटी महामंडळाचं नवीन बस स्टँड तयार होते, बघू शकता. येत्या वर्षभराच्या आत तयार होऊन जाईल, उद्घाटन देखील होऊन जाईल. आणि बरोबर त्याच्यासमोर आहे खंडोबा मंदिर. हे एकमेव खंडोबा मंदिर आहे अक्कलकोटचे, जेथे स्वामी समर्थांनी प्रथम आगमन केले. त्यामुळे जेथे आगमन केले तिथून दर्शनाला सुरुवात करत हळूहळू टप्प्याटप्प्याने जाऊया. श्री स्वामी समर्थ समाधी मठ, गुरु मंदिर, श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर आणि अजून देखील मंदिर आहेत, तिथे मी भेट देणार. असं एकमेव मंदिर आहे तिथे भक्तांना खऱ्या अर्थाने स्वामी समर्थांचे मन भरून दर्शन करता येईल, शांततेमध्ये एक माळ जप करता येईल आणि अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी ध्यान साधना मनसोक्त होते.
ना कोणत्या गोंगाट, ना कोणती धडपड, ना लोकांची गर्दी, काही टेन्शन नाही. त्या ठिकाणी जाणारच आहोत सर्वांना घेऊन. पण मी तुम्हाला आता सांगणार नाही, कारण आता सांगितलं सगळी रिटर्न रिव्हील होते. त्यासाठी काय करावं लागेल, येत्या ऑक्टोबर नंतर ही आमची जो ट्रिप पार पडेल, कुठली दत्त परिक्रमा 2.0, स्पेशली अक्कलकोट आणि गाणगापूर, तेव्हा सगळ्या गोष्टी रिव्हील होतील. आता पटकन दर्शन करू आणि मग पुढे पुढे जात जाऊ. गाणगापूर अक्कलकोट 2 दिवसाचा प्रवास आमचा पूर्ण झाला आणि या ठिकाणी आपले रोहित सर 22-23 ऑगस्ट नियोजन करतायत कसं आमचं शेड्यूल असणार आहे आणि येत्या 5-6 सप्टेंबरची देखील बुकिंग फुल झाली आहे. काय म्हणता रोहित सर? हो, आता ज्या आगामी यात्रा आहेत अष्टविनायक आणि दत्त परिक्रमा याचं प्रचंड प्रमाणात विचारणा होत आहे. आता ऑगस्टची जी दत्त परिक्रमा यात्रा आहे 22-23 रोजी ती फुल झालेली आहे आणि त्यानंतर लगेच जसं भूषणे सांगितल्याप्रमाणे सप्टेंबरमध्ये गणपती बाप्पाचं आगमन होतं आहे. त्यामुळे आपण सेकंड विकेंड घेतलेला नाही, आपण पहिला विकेंड घेतलेला आहे. म्हणजे 5-6 सप्टेंबर रोजी आपली अष्टविनायक आहे आणि या 2 यात्रा आता सध्या पाईपलाईनमध्ये आहे. आणि याही पुढे जाऊन मला सांगावंसं वाटतं की 22-23ची जी आपली दत्त परिक्रमेची यात्रा आहे ती फुल झाल्यामुळे आपल्याला मला असं वाटतंय की पुढच्या आठवड्यातली लगेच म्हणजे 29 आणि 30 या शनिवार रविवारची यात्रा देखील आपल्याला करावी लागणार आहे. त्याबद्दल भूषण अधिक माहिती देईलच. महिन्यातून 2दा कोणत्याही शनिवार रविवार आमच्या 2 ट्रिप असतात, अष्टविनायक आणि दत्त परिक्रमा. आता बघू शकता 8 आणि 9 तारखेला आमची अष्टविनायक यात्रा क्रमांक 4 पार पडली. आता येणारा जो पुढचा आठवडा आहे 22 आणि 23 ऑगस्ट या 2 दिवशी दत्त परिक्रमा यात्रा क्रमांक 3 ऑलरेडी फुल झालेली आहे. आता जी 4थी आहे ती आम्ही 29 आणि 30 रोजी सुरू करतोय. बघा 29 तारीख आहे ऑगस्ट महिन्यातली शनिवार आणि 30 तारीख रविवार, असा 2 दिवस एक रात्र आमची दत्त परिक्रमा होते. आता पुढच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये गणपती येत आहेत, त्यामुळे लोक गावी असणार, गणपती घरी असणार, त्यामुळे ते अवॉइड केलं आहे. पण येत्या 5 आणि 6 सप्टेंबरला आमची अष्टविनायक होणार आहे. पण बघू शकता ती देखील यात्रा फुल. आता ज्यांना येणाऱ्या अष्टविनायक आणि दत्त परिक्रमेमध्ये जॉईन करायचं असेल, स्पेशली अष्टविनायक, तर तारीख लक्षात ठेवा 17-18 ऑक्टोबर. 3 आणि 4 ऑक्टोबरला देखील दत्त परिक्रमा आहे आणि येत्या 17-18ला अष्टविनायक आहे. कारण सप्टेंबरची 5 आणि 6 फुल झाली असून गणपती असल्या कारणाने पुढे ठेवू शकत नाही. पण ऑक्टोबर महिन्याच्या 17 आणि 18 या 2 दिवशी बुकिंग सुरू झालेली आहे. आता बरेच जण म्हणू शकतात काय भूषणराव कुठे तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबरला पोहोचला? तर मंडळी सगळं नियोजन परफेक्ट डेट टू डेट केलं पाहिजे. कारण आमच्या या प्रवासामध्ये कारण आमच्या या परिक्रमामध्ये किंवा यात्रामध्ये राहण्याचं जे आहे ते उत्तम झालं पाहिजे. कारण अष्टविनायक यात्रामध्ये राहण्याचा जो मुक्काम होतो तो कुठे होतो? ओझरला होतो आणि ओझर ठिकाणी बुकिंग 6-6 महिने अगोदर बुक असतात. त्या अनुषंगाने लोकांची इन्क्वायरी आली, सीट बुक झाल्या, ताबडतोब आम्ही बुकिंग करून ठेवून देतो. ज्यांनी अष्टविनायकचा व्हिडिओ पाहिला आहे 8 आणि 9 ऑगस्टचा, त्या सर्वांना आयडिया आली असेल की कशा प्रकारे ओझरमध्ये भक्त निवास आहेत आणि त्यांचे रूम एकदम टकाटक, स्पेशली AC रूम. AC मध्ये राहण्याची सोयीसुविधा देतो. सोबत सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा, रात्रीचं जेवण सेम दुसऱ्या दिवशी देखील सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा, हे सर्व काही आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. ते सुद्धा अनलिमिटेड. एवढंच काय, पिण्यासाठी जे पाणी लागतं ST महामंडळाचा अधिकृत ब्रँड नाथ जल, हे देखील आम्ही प्रत्येकाला 1 लिटर बॉटल देतो अनलिमिटेड. सोबत आमचे रोहित सर, मी स्वतः असणारे टूर मॅनेजर, टूर गाईड म्हणून त्या ठिकाणी. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. तुमची येणारी पुढची ट्रिप लगेच बुक करा आणि तुमच्या लाडक्या भूषण गावडेसोबत
पुढचे अष्टविनायक दर्शन या प्रवासामध्ये सहभागी व्हा आणि आमच्या सेवेचा पुरेपूर लाभ घ्या. आता ही अक्कलकोट गाणगापूरचं जे नियोजन आहे ते आता आम्ही परफेक्टली मॅच करणार. पुन्हा एकदा जाणार की अजून काय काय आम्हाला चांगलं करता येईल आणि लवकरच दिवाळीनंतर ही ट्रिप देखील तुम्हाला पाहायला मिळेल. पण आता काय करायचंय, तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल, काही चौकशी करायची असेल, बुकिंग करिता दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास काय करूचा, आवड लाईक करू, सर्वांना शेअर करत ज्यांनी ज्यांनी पहिल्यांदा भेट दिली असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा. कारण तुम्हाला तुमच्या भूषण गावडेसोबत प्रवास करायचा आहे ना, त्याच्या सेवेचा लाभ घ्यायचा आहे, ते सुद्धा एसटी महामंडळाच्या बसने. नक्की सहभागी व्हा. भेटूया मंडळी तोपर्यंत पुढच्या एका नवीन प्रवासामध्ये, नवीन जर्नीमध्ये. तोपर्यंत भूषण गावडेसोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.